म्हणजे सरळ सरळ फडणवीसांच्या विरोधातच। त्यामुळं आधीच एकाकी झालेले देवेंद्र फडणवीस महायुतीत सुद्धा एकटे पडलेले आहेत। मित्रहो, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरी सुद्धा त्यांची कार्यपद्धती या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार यांना अजिबात पटत नाही। आणि हे त्या दोघांच्याही वागण्यावरून पुन्हा पुन्हा आपण पाहिलेलं आहे, ते उघडपणे दिसून सुद्धा आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांची तर फडणवीस यांनी संधी मिळेल तिथं कोंडी केलेली आहे, एक सुद्धा संधी अशी सोडलेली नाही। अजित पवार मात्र बघा बोलून दाखवत नाहीत, पण एकनाथ शिंदे आपल्या नाराजीतून सगळं काही बोलून जातात। म्हणजे महायुतीत हे तीन नेते एकत्र असले तरी तिथंही फडणवीस एका बाजूला पडलेले दिसतात। फडणवीसांचं हे एकटेपण मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या निमित्तानं प्रकर्षानं समोर आलं। मित्रांनो, मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर तर फडणवीस आहेत, याच वेळी ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल चांगलं बोलताना दिसतात जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या बाबत अत्यंत कठोर शब्दामध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेते जरांगे यांच्याबद्दल नकारात्मक असा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत। पण आता हे इथवरच नाही थांबलं। मराठा बांधवांचा मोर्चा हा महायुतीच्या सरकारच्या विरोधात असला तरी तो फक्त फडणवीसांच्या विरोधात आहे, अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं जात आहे। मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असताना आता महायुतीचे नेते जरांगे यांच्या बाजूने उभे राहिले आहेत, म्हणजेच ते सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार खासदार, शरद पवार यांच्या पक्षाचे, त्याचबरोबर काँग्रेसच्या सुद्धा आमदारांनी या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचं समर्थन केलेलं आहे, त्याला पाठिंबा दिलेला आहे। पण आता महायुतीचेच नेते सुद्धा जरांगे यांचं समर्थन करू लागले आहेत। यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही पक्षाचे नेते आहेत। महायुती सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा असला तरी सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी या मोर्चाला आपला उघड पाठिंबा दर्शवलेला आहे। छुपा असणारे तर आणखा भाग वेगळा। एकनाथ शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं। सगळा मराठा समाज म्हणजे श्रीमंत नाहीये, तळागाळातल्या मराठी समाजाची मागणी योग्य आहे असं हे आमदार हेमंत पाटील म्हणाले, जे आहेत शिंदे गटाचे। आता शिंदे गटाचे जे खासदार आहेत संदीपान भुमरे, त्यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे, हो त्यांनी सुद्धा जरांगे यांच्या या मोर्चाला पाठिंबा दिला। पैठणमध्ये त्यांनी या मोर्चाचं स्वागत सुद्धा केलं। एकनाथ शिंदे गटाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख अनिल पाटील, बीड मधील दुसरे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, चालूच तर धाराशिव जिल्ह्यातले सुरेश साळुंके यांनी सुद्धा या मोर्चाला आपला उघड पाठिंबा दिलेला आहे। अहो, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे ते तर म्हणाले जरांगे यांच्या मागण्या रास्त आहेत, आता बोला। अजित पवार यांचा सुद्धा पक्ष काही मागे नाही राहिलेला। अजित पवार यांच्या पक्षाचे हिंगोलीच्या वसमत तालुक्याचे आमदार राजू नवघरे, धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे, राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवारांच्याच बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा देऊन टाकला आहे। महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्रमक झालेले आहेत, वाटेल तसे ते आता बोलत सुटलेले आहेत। मराठा मोर्चा विरुद्ध वक्तव्य करीत आहेत आणि तिकडे दुसरीकडे महायुतीतच असलेले दोन प्रमुख पक्ष या मोर्चाचं समर्थन करू लागलेले आहेत, जाहीरपणे पाठिंबा सुद्धा देत आहेत। देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत असं आरोप नेहमीच होत असतात। मराठा आंदोलकावर झालेला अमानुष लाठीमार मराठा बांधव कधीही विसरू शकत नाहीत आणि या लाठीमारापासून फडणवीस हे मराठ्यांच्या टार्गेटवर अधिक प्रकर्षाने आलेले आहेत। त्यातच मनोज जरांगे पाटील म्हणाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचं काम करू देत नाहीत। आणि आता तर काय,
शिंदे, पवार यांचे नेते पदाधिकारी मोर्चाच्या बाजूने उभे राहिले आहेत, म्हणजे सरळ सरळ फडणवीसांच्या विरोधातच. त्यामुळं आधीच एकाकी झालेले देवेंद्र फडणवीस महायुतीत सुद्धा एकटे पडलेले आहेत. महायुतीची 3 चाकाची ही रिक्षा आता सरळ मार्गाने चालणार तरी कशी? फडणवीस एकटे पडले आहेत असं तुम्हाला वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.